आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। अत्यंत सुंदर असं युद्धाचं वर्णन दासोपंत करतायत रणभूमीवरती। पांडवांच्या सैन्याची रचना दृष्टद्युम्नाने केलेली आहे आणि त्या दृष्टद्युम्नाने केलेल्या रचनेचं कौतुक वाटतंय, आश्चर्य वाटतंय आणि भीतीही वाटते। आणि अशा प्रकारची मनोअवस्था असताना सुद्धा दृष्टद्युम्नाच्या या सगळ्या रचनेच्या विषयी हे सांगतो आहे की कशा प्रकारची रचना आहे, दळ कसं आहे, सैन्य दळामध्ये चतुरंग दळ कसं उभं केलंय, पायदळ आणि गजदळ अश्वदळ यांची योजना काय आहे, ती एकमेकांना पूरक कशी आहे आणि का म्हणून हत्तीच्या दळाच्या किंवा गजदळाच्या मागे पायदळ आहे, या सगळ्याची चर्चा दासोपंत करतात आहेत आणि सांगतात आहेत। पुढे बघू काय वर्णन करतायत दासोपंत। जववरी नेहेटू पडे तव ऐसेची युद्ध हे गाढे, मग गज गजा सोंडादडे पेलित असता, पायदळा मागिलाचा आधारू, गजा मागे हयभारू, तोची शके आवरू, भंगलिया संग्रामा, अश्वारूढ वीर टणक पाठीशी घालुनी तेही लोक, गजा आगेची प्रमुख, चालावे परदळ, अश्वगती युद्ध करिता, गजगती राहिलिया समस्ता, महाघोर युद्ध करिता, नटळावे माघारे, मुद्गल तोमर फरश, मुद्गल तोमर फरश, खडगाचे हाणिती अवश, गदायुद्ध अस्मसास ऐसे प्रवर्तता, राहिलिया अश्वगती, वीर वीरा भिडती, नेटाचे पाया येती सत्ववंतु, भंगलिया अश्वदळा, भंगलिया अश्वदळा आधारू, मागे रथाचा असे भारू, समस्तु भंगला परिवारू, तेथे राहे मग शस्त्रास्त्र योगे प्रवीण,
प्रेरू जाणती बाण, विद्या मंत्र अंगवण, येणे योगे. ऐशी हे दळाची रचना, सर्वथा न कळे आना. तुझा शिष्यू द्रोणा म्हणून भला, माते दृष्टी पाहता. दुर्गम तव माने चित्ता, दुर्गम तव माने चिता. परंतु एक आता विनवितू असे. तुवा पाहवे स्वये दृष्टी, गोष्टी जाणवैल खरी खोटी. बुद्धी आठवैल जे ते पोटी, आपुलाची राखावी. आधी दृष्टी अवलोकिजे, आधी दृष्टी अवलोकावे. मग विचारे ही पहावे, टिके तेची करावे. येथे आपण. चतुरंग दळाची रचना पांडवांच्या. धृतराष्ट्र संजयाच्या तोंडून ऐकतोय, दुर्योधन ती प्रत्यक्ष बघतोय आणि त्याच्या पोटामध्ये गोळा उठलाय आणि तो आचार्यांना, द्रोणाचार्यांना, कृपाचार्यांना, समोर जे आचार्य बसले त्या सगळ्यांना ते वर्णन करून सांगतोय. आपण काल बघितलं की अशा प्रकारची व्यूहरचना होती की शत्रू केंद्रस्थानी जरी एखादा गेला, खळ्यामध्ये गेला, त्यांच्या घेरावामध्ये गेला पांडवांच्या सैन्याच्या, तर त्या सैन्याच्या केंद्रस्थानातून, खळ्यातून, घेरावातून तो बाहेर येऊ शकणार नाही. अशा प्रकारची व्यूहरचना पांडवाच्या सैन्याची त्याला दिसते आहे. आणि तो पुढे वर्णन करतो. आणखी कशा प्रकारची आहे ही रचना. जववरी नेटू पडे, नेहेटू पडे, तव ऐसेचे युद्ध हे गाढे. मग गजा सोंडा दडे, पेलित असता. अशी रचना आहे. पण जववरी नेटू पडे, तव ऐसेचे युद्ध हे गाढे. जसं जसं युद्ध पुढे पुढे सरकतंय, पुढे जातंय आणि जसा जसा नेट पडतोय, ताण पडतोय युद्धाचा, आणि तसं तसं हे युद्ध अधिक घनघोर, दाट, गाढ असा शब्द वापरलाय त्यांनी. घनघोर होत जातंय. आणि ते वर्णन करतात. मग गजा सोंडा दडे पेलित असता. एकमेकांच्या सोंडेला धरून हत्ती हे युद्ध आपल्या अंगावरती पेलतायत. त्या हत्तीदळ जे आहे, गजदळ जे आहे, ते हे सगळं भार सोसतायत, पेलतायत. पण पायदळा मागिलाचा आधारू. पायदळाला हा मागचा आधार आहे गजदळाचा. पण गजा मागे हय भारू. गजदळाच्या मागे घोडदळ उभं आहे. कारण तोची शके आवरू भंगलिया संग्राम. पहा, बघितल्यानंतर हे लक्षात येतं की पायदळाच्या मागे आधार आहे गजदळाचा. गजदळाच्या मागे हय भारू म्हणजे अश्वांचं दळ आहे. आणि ते असं म्हणतात की
केवळ घोडदळच असा आहे की तो जर संग्राम जर भंगला, म्हणजे सैन्य उभे फूट झाली, अस्ताव्यस्त झालं, इतरत्र विखुरलं गेलं, तर भंगलेल्या संग्रामाला केवळ हे घोडदळच फक्त आवरू शकतं. त्याचं कारण ते पुढे देतात. अश्वारूढ वीर टणक, घोड्यावरती विराजमान झालेले, अश्वारूढ झालेले वीर हे अत्यंत टणक, मजबूत असे आहेत, काटक अशा प्रकारचे आहेत. पाठीशी घालुनी तेही लोक, गजा आगेची प्रमुख, चालावे परदळ. घोड्यांच्या दळाचा आधार गजदळाला आहे, पण गजदळ फोडून पुढे शत्रूचं दळ येऊ नये. गजा आगेची प्रमुख, चालावे परदळ. हत्तीच्या दळाच्या पुढेच शत्रूचं दळ असं राहिलं पाहिजे, असलं पाहिजे. त्यानं इकडे त्याची सीमा ओलांडता कामा नये, यासाठी थोपवून धरण्याचं काम किंवा या पुढच्या गजदळाचं काम हे अत्यंत कठीण आहे. आणि त्यांना आधार देणाऱ्या घोडदळाचंही काम हे अत्यंत कठीण आहे. त्याचं कारण असं आहे की घोडदळ हे गजदळाला आधार देत आहे. आणि सैन्यामध्ये जर काही फुटाफूट झाली, इतरत्र सैन्य पळू लागलं, तर केवळ घोडदळच हे सगळं सांभाळू शकतं. कारण घोड्यांचा प्रचंड वेग आणि चपलता या कारणांमुळे संग्रामामध्ये जर काही शब्द असा वापरला त्यांनी, भंगलिया संग्रामा, युद्धामध्ये जर फूट पडली, इतरस्त सैनिक पळू लागले, तर केवळ हे घोडदळ या सगळ्या स्थितीला व्यवस्थित करणार आहे, पूर्ण मूळ स्थितीवर आणणार आहे, त्यांचा सांभाळ करणार आहे, संरक्षण करणार आहे. अश्वगती युद्ध करिता, गजगती राहिलिया समजता, महाघोर युद्ध करिता, न टळावे माघारी. अशा प्रकारचं घनघोर युद्ध आहे. घोड्यांच्या वेगानं, अश्ववेगानं हे युद्ध होत आहे. गजगती राहिलिया समजता, इतर लोकांसाठी जे इतस्ततः आहेत, इतर ठिकाणी आहेत, त्यांना ते थंडपणे वाटतंय, गजगतीनं वाटतंय. महाघोर युद्ध करिता, न टळावे माघारे. अत्यंत घनघोर युद्ध करताना किंवा केल्यानंतर किंवा करीत असताना मध्ये युद्ध सोडून कोणी परत फिरू नये, यासाठी या युद्धामध्ये या सगळ्या सैनिकांची, इतरत्र दळांची रचना एकानंतर एक, एकामागे एक अशा प्रकारची केलेली आहे. मुद्गल तोमर फरश, खडगाचे हाणिती अवश. शस्त्रांची नाव आहेत ही मुद्गल, तोमर, फरश. फरश आपल्याला माहिती, परशुरामाचा परश, ज्याला दोन्हीकडून एक धार असते अशा प्रकारचं. पण ही सगळी हस्तसाधन आहेत, हाताने ज्या सगळ्या शस्त्रांचा वापर करायचा आहे, अशी सगळी अस्त्र शस्त्र आहे. खडगाचे हाणिती अवश, गदा युद्ध स्मसास ऐसे प्रवर्तता. हे युद्ध आपसातच सुरू झालेलं आहे. मुद्गल, तोमर आणि फरश या 3 शस्त्रांचा वापर हे सैनिक करतायत. आणि राहिलिया अश्वगती, वीरा भिडती, नेटाचे पाया येती सांत्वन करी. युद्धाला सुरुवात झालीये
गदा युद्ध अस्मसास ऐसे प्रवर्तता. अस्मसास म्हणजे परस्परांच्या मध्ये, आपसामध्ये, योद्ध्यांच्या मध्ये हे गदा युद्ध सुरू झालं, मुदगल युद्ध सुरू झालं, तोमर युद्ध सुरू झालं आणि त्याचबरोबर फरश युद्धालाही सुरुवात तिथे झालेली आहे. या प्रकारची शस्त्र या लोकांनी हातामध्ये घेतलेली आहेत आणि ते युद्ध करतायत. त्यानंतर खरं म्हणजे काही युद्धाचे नियम असतात त्याप्रमाणे खिंडीतून युद्ध करताना त्याचे वेगळे नियम आहेत. शत्रूचा कसा सन्मान ठेवावा, शत्रूचा काय मान ठेवावा, कुठे त्याला काही काय म्हणायचं अनुज्ञा द्यावी एखाद्या गोष्टीची, या सगळ्याच्या संदर्भात ते बोलतायत. मग शस्त्रास्त्र योगे प्रवीण, अशा प्रकारची शस्त्र हातामध्ये आहेत. त्याचं वर्णन पांडवांच्या हातामध्ये शस्त्र आहेत. मुदगल, तोमर, फरश, खड्ग. खड्गाचे हाणीती अवश्य, त्याचे प्रहार केले जात आहेत. गदा युद्ध अस्मसास ऐसे प्रवर्तता. अशा प्रकारे युद्धाला सुरुवात झाली. गदा युद्ध आपसामध्ये सुरू झालेलं आहे. या मुदगल, तोमर आणि फरश या तीनही शस्त्रांचा वापर केला जातोय. आणि मग राहिलिया अश्वगती वीरा भिडती. आता उरलेले जे घोडेस्वार आहेत, अश्व आहेत, ते आपसामध्ये भिडले, एकमेकांच्या मध्ये युद्ध करू लागले. नेटाचे पाया येती सत्ववंत. नेटाचे पाया येती सत्ववंत. जे सत्ववंत, ऐसे सत्ववंत. सत्ववंत म्हणजे अत्यंत सात्विक, केवळ आपल्या स्वामीसाठी, आपल्या राजासाठी युद्ध करणारे, म्हणजे केवळ धर्म म्हणून, आपलं ते कर्तव्य म्हणून, आपली ती जबाबदारी म्हणून हे करणारे अनेक लोक युद्धामध्ये होते. म्हणून तर युद्ध जिंकली गेली खरं म्हणजे. पण दासोपंत इथं असं वर्णन करतात, उरलेले जे अश्व आहेत, अश्वांमध्ये त्यांच्या गती आहे. कोणाची गती आहे ही, तर अश्वांची गती आणि अश्वारूढांचा आत्मविश्वास याचं वर्णन ते करतात. राहिलिया अश्वगती वीरा भिडती. उरलेले जे घोडेस्वार आहेत ते आपसामध्ये लढायला लागलेले, भिडलेले आहेत एकमेकांना. नेटांचे पाया येती सत्ववंत. नेट जितकी ताकद ते लावतायत, जितका जाणीवपूर्वक युद्धाला ते सामोरे जात आहेत, तितकंच नेटांचे पाया येती. ताण घेणारे जे आहेत युद्धाचा, त्यांच्या सत्ववंत. सत्ववंत मात्र याच्यामध्ये याचना करतायत की हे युद्ध नको आहे खरं म्हणजे. भंगलिया अश्वदळा आधारू मागे रथाचा असे भारू. अश्वदळ किंवा घोडेस्वारांचं जे दळ आहे, सैनिकाची तुकडी आहे घोडेस्वारांच्या, ती जर भंगली, फुटली, तुटली, विखुरली, तर याच्यामध्ये या घोड्याच्या दळाला, अश्वदळाला आधार म्हणून पुन्हा आणखी काय आहे, तर मागे रथांचा असे भारू समस्तू भंगला परिवार. समस्त रणांगणातल्या सैन्यासाठी हा भक्कम आधार आहे की रथांचा भार, रथांचा समूह, रथ उभे आहेत या सगळ्यांच्या संरक्षणार्थ. समस्तू भंगला परिवार तेथे राहे. समस्त सैन्याच्या फुटल्यानंतरच्या अवस्थेला सावरण्यासाठी हे रथ अशा प्रकारे उभे आहेत. मग शस्त्रास्त्र योगे प्रवीण.
शस्त्रास्त्रांच्या योगाने, शस्त्रास्त्रांमध्ये प्रवीण असलेला, प्रेरू जाणती बाण, ते जे बाण सोडू इच्छितात ते लोक, विद्या मंत्र आना, तुझा शिष्य द्रोणा म्हणून भला. विद्यामंत्र अंगवण येणे पोंगे, येणे योगे. शस्त्राच्या योगाने किंवा शस्त्रामध्ये प्रवीण असलेले, त्यांचे बाहू फुरफुरतायत, स्फुरण चढतंय त्यांना. प्रेरू जाणती बाण, ते बाण मारू पाहतायत. विद्या मंत्र अंगवण येणे योगे. आणि अशा प्रकारे विद्येच्या मंत्राचा अंगवण म्हणजे सहवास तिथे असणं, हे या प्रकाराने इथे सिद्ध होतं. ऐशी हे दळाची रचना जाण, दळाची रचना बाण. आणि अशा प्रकारच्या या रचनेमध्ये ऐशी हे दळाची रचना, सर्वथा न कळे आना. सहसा इतर कुणाला, ऐऱ्या गैऱ्याला हे समजणार नाही, पण अत्यंत उत्तम अशा प्रकारची ही रचना आहे. माते दृष्टीत पाहता, दुर्गुण दुर्गम तव माने चित्ता, म्हणून एकादा विनवितू असे. माझ्या दृष्टीनं मी पाहिलं आणि धृतराष्ट्राला सांगणारा संजय असं म्हणतोय की दृष्टद्युम्नानं केलेली ही जी व्यूहरचना आहे, हे अत्यंत दुर्गम अशा प्रकारचं तंत्र आहे. अत्यंत क्लिष्ट अशा प्रकारची, अत्यंत अवघड अशा प्रकारची ही व्यूहरचना या दृष्टद्युम्नानं केलेली आहे. खरं म्हणजे ही रचना तुझ्याच शिष्यानं केली आहे. तुझा शिष्य द्रोणा म्हणून भला. आणि खरोखर अत्यंत हुशार, शहाणा, कौशल्य पूर्ण, अत्यंत कुशल असा हा दृष्टद्युम्न, त्यानं ही अशा प्रकारची रचना केलेली. शस्त्रास्त्रामध्ये प्रवीण असलेले जे योद्धे आहेत, त्यांचे बाहू फुरफुरतायत. प्रेरू जाणती बाण, बाण कसा प्रेरावा किंवा आपल्या भाषेमध्ये तो पेरावा किंवा तो प्रत्यंचेला तो कसा लावावा, हे अत्यंत उत्तम तऱ्हेने जाणणारे, विद्या मंत्र अंगवण येणे योगे. आणि त्या सगळ्या शस्त्रास्त्रांच्या विद्यांचं ज्ञान अंगभूत त्यांना आहे जणू, असं वाटतंय. असे योद्धे हे इथे आता सज्ज झालेले दिसत आहेत. ऐशी हे दळाची रचना. आणि अशा प्रकारची ही रचना सर्वथा नकळे आना. इतर सामान्यांना ही अशा प्रकारची रचना कधीही कळणार नाही. सर्वथा नकळे आना, तुझा शिष्य द्रोणा म्हणून भला. आणि तुझा असा हा शिष्य अत्यंत विद्वान असलेला कुशल आहे. माझ्या दृष्टीनं मी बघतो आहे, दुर्गम तव माने चिता. खरोखर अत्यंत सुंदर दुर्गम अशा प्रकारची ही रचना आहे. परंतु एक आता विनवितू असे. पण आता एक तुम्हाला मी विनंती करतो, तुवा पाहावे स्वये दृष्टी. आचार्य, आपण स्वतः या पांडवांच्या दळाची रचना पाहावी. गोष्टी जाणवेल खरी खोटी. आणि खरोखर तुमच्या लक्षात येईल की खरं काय खोटं काय, मी जे सांगतोय ते खरंच योग्य आहे का, खरं आहे का, खोटं आहे. बुद्धी आठवेल ते पोटी आपुलाची राखावी. आणि जे आपल्या बुद्धीला वाटेल, जे तुमच्या मनामध्ये येईल ते पोटातच ठेवावं.
आधी दृष्टी अवलोकावे. आपण या एकूण सैन्याचं अवलोकन आपण दृष्टीनं करावं आधी, मग विचारेही पहावे, आणि मग त्याच्यानंतर विचारून त्या विशिष्ट दृष्टीनं, अभ्यासू दृष्टीनं विचार करून पुन्हा पाहावं. टीके तेची करावे येथे आपण. आणि मग या सगळ्या समस्त पांडव सैन्याच्या समोर आपण कसे टिकू ते आपण या ठिकाणी करावं, अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला करतो, असं दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगतो आहे, विनंती करतो आहे. आणि ही विनंती दुर्योधन द्रोणाचार्यांना करतोय. अशा प्रकारच्या सैन्याच्या रचनेकडे पाहता त्याच्या पोटामध्ये खरं म्हणजे भीतीचा गोळा उठलाय, पण तरी सुद्धा शत्रू सैन्य कशा प्रकारची रचना करतंय याची जाणीव आचार्यांनाही व्हावी. आणि आचार्यांनी पुन्हा त्याच्यावरती काही सूचना कराव्यात, आणि आपण जे योग्य तेच करावं, अशी विनंती दुर्योधन आचार्यांना करतो आहे. आणि हे सगळं संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे. आज इथेच थांबते. उद्या पुढे 4थ्या श्लोकावर दासोपंत काय भाष्य करतायत ते आपण बघूया. आज इथेच थांबते. आनंदे दत्तात्रेय देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.